बोंधो अशोक खरात प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग अँगलच्या तपासाला एक मोठं वळण लागलंय। 5 कोटींच्या खंडणी प्रकरणी ईडीनं एक विशेष कारवाई सुरू केली आहे। अवतार पूजा, मृत्यूची भीती, धार्मिक बनाव करून 5 कोटी त्यानं उकळले। खंडणी आणि आर्थिक फसवणूक प्रकरणांची ईडीनं आता गंभीर दखल घेतली आहे। खराच्या आर्थिक व्यवहारांची मोठ्या स्तरावर चौकशी सुरू झाली आहे, तर परिसाची शक्ती, नागदेवतेचा शाप अशा भीतीद्वारे 21 देशांच्या दौऱ्याचा खर्चही फिर्यादीकडून उकळल्याचा आरोप झालेला आहे। अमेरिकेतील उपचारांसह आलिशान जीवनशैलीसाठी गुरुसेवेच्या नावाखाली कोट्यवधी अशोक खरातनं वसूल केल्याचा संशय आहे। खराच्या आर्थिक साम्राज्याचे नवे धागेदोरे आता समोर येण्याची शक्यता आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, एकीकडे हा खरात लैंगिक अत्याचार करायचा, मात्र त्यांना प्रचंड मोठा आर्थिक जाळं देखील उभारलं होतं। कस्तुरी खरं म्हणजे सध्या अशोक खरात हा एसआयटीच्या ताब्यात आहे। त्याच्याकडनं वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास केला जातोय। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता दुसऱ्या बाजूला ईडीने देखील त्याच्या अटकेसाठीची एकूणच रणनीती आखल्याचं दिसून येत आहे। ज्या प्रकारे प्रोडक्शन वॉरंटसाठी अटकेसाठी पीएमएलए कोर्टामध्ये अर्ज दाखल केलेला आहे, त्या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर आतापर्यंत 9 गुन्ह्यांमध्ये अशोक खरातला पोलीस कोठडी मिळालेली आहेत। उर्वरित जे गुन्हे आहेत त्याच्या ताब्यासाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांकडनं प्रयत्न देखील केले जातात। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता थेट ईडी या अटकेसाठीची एकूणच रणनीती आखताना दिसते। त्यामुळे ज्या पद्धतीने खंडणी, त्यासोबतच वेगवेगळ्या पूजांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये त्याने जमवलेले होते। काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या पतसंस्थांमध्ये कशा पद्धतीने खाते काढून जे काळं साम्राज्य त्यानं उभं केलेलं होतं, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कारवाई देखील एका बाजूला आयकर विभाग आणि ईडीकडनं केली जाते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये थेट ताबा मिळवण्यासाठीचा जो प्रयत्न आता दिसून येतोय, त्यामुळे खरातचा पाय एका बाजूला आणखी खोलात जात असताना दुसरीकडे ईडीकडनं देखील खरातसाठीचा फास आवळला जातोय। बरोबर आहे किरण, त्यामुळे आता ईडीच्या तपासामध्ये आर्थिक व्यवहारासंदर्भातले, मनी लॉन्ड्रिंग संदर्भातले कोणते नवे धागेदोरे लागतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।